सुमित्राज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। ब्रेकफास्ट डिश काकडीचे चिल्ले किंवा काकडीचे घावणे आपण याला म्हणू शकतो। अशी ही टेस्टी हेल्दी अशी ही डिश आहे ब्रेकफास्ट डिश। मिक्सरचा पॉट घेतला आहे, त्याच्यामध्ये 7-8 पाकळ्या लसूण घातलेला आहे आणि 3 हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहे, हे घालून घ्यायचे। नंतर पाव चमचा ओवा घेतला आहे, हे घालून घ्यायचा। नंतर पाव चमचा जिरे घेतलेले आहे, हे घालून घ्यायचे। नंतर आपण ह्याला मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायची आहे। ही एक काकडी घेतली आहे आणि एक गाजर घेतलेला आहे, ह्याची वरची साल काढून आपल्याला किसणीवर किसून घ्यायचं आहे। मिक्सिंग बाउल घेतलेला आहे आणि ही काकडी किसून घेतलेली आहे, ह्याच्या पाण्यासहितच आपण काकडी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। मिक्सिंग बाउलमध्ये पाणी अजिबात काढायचं नाही आहे। आता याच्यामध्ये हे गाजर किसून घेतलेलं आहे, हे गाजर आपण घालून घ्यायचं आहे। नंतर याच्यामध्ये 1 चमचा तीळ घालून घ्यायचे आणि हे मिक्सरला आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते वाटण आपण याच्यामध्ये घालून घेऊ। नंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा कप तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे, हे घालून घेऊ आणि पाव कप रवा घेतलेला आहे, हा रवा घालून घ्यायचा। नंतर हे मिश्रण आपण छान मिक्स करून घ्यायचं। आपण याच्यामध्ये गाजर घातल्यामुळे छान हेल्दी आणि टेस्टी पण ही डिश होते। नंतर याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊ, रवा असल्यामुळे रवा भिजायला जरा जास्तीच पाणी लागते। थोडं परत पाणी टाकलं तरी चालेल। आता ह्याला आपण 10 मिनिटासाठी झाकण लावून ठेवून द्यायचं आहे, म्हणजे रवा आपला छान भिजेल। 10 मिनिटं झालेले आहे, आपण हे बघू, रवा छान भिजलेला असेल। आता रवा छान फुलला आहे। आता आपल्याला हे चिल्ले बनवायचे असल्यामुळे थोडंसं आणखी याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे, थोडंसं पातळ हवं आहे। हे इतपत मी पातळ बनवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तवा छान गरम झालेला आहे, ह्याच्यामध्ये आपण हे काकडीचे चिल्ल्याचं पीठ टाकू। याला छान असं पसरून घ्यायचं आहे। तुम्हाला छोटे मोठे जसे पाहिजे तसे तुम्ही करू शकता। नंतर ह्याच्यावर थोडंसं तेल सोडायचं आहे आणि 1-2 मिनिटं आपण याला झाकण लावून शिजू द्यायचं आहे। आता आपण याला पलटून घ्यायचं आहे। वा, मस्त खरपूस असं भाजलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। जाळी पण खूप छान आली आहे। असंच आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं आहे, पण आता न झाकताच भाजायचं आहे। आता आपण ह्याला परत पलटून घेऊ। वा, मस्त झालेले आहे। असे हे चिल्ले गरमागरम खूप छान टेस्टी लागतात। मस्त टेस्टी असे हे चिल्ले रेडी आहे, तुम्ही पाहू शकता। गरमागरम
खूप छान सुगंध सुटलेला आहे आणि ह्याला मी पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व करणार आहे. खूप छान अशी टेस्टी डिश आहे. नाश्त्यासाठी किंवा मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी खूप छान टेस्टी हेल्दी अशी ही डिश आहे. तुम्हाला ही माझी डिश आवडली तर जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर बेल आयकॉन येते ते दाबा, म्हणजे माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. टेक केअर. बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.